हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि सोमवारी उपवास असतो. तर आता सकाळचे 8 वाजलेत आणि चहा बनवला आहे मी. तर इथं म्हणजे बाकीचं सगळं आवरलं माझं, बाहेरचं सडा रांगोळी वगैरे आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली. मग त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं. कसं पीठ वगैरे आधी मळून ठेवलं ना तर चपात्या वगैरे चांगल्या मऊ येतात. त्याच्यामुळे मी नेहमी आधीच मळून ठेवत असते. आणि भाजीची पण तयारी करून ठेवली. भेंडी वगैरे चिरून ठेवली होती. तर चहा बनवला. शाश्वतीला चहा आणि टोस्ट खायचे होते. तर त्याच्यासाठी मग चहा पण बनवला आणि मी पण घेतला चहा. त्याच्यानंतर मग इथं लगेच स्वयंपाकाला घेतलं, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे. 8 वाजलेत आणि आता कसं थंडी आहे त्याच्यामुळे थोडंसं उशिरा उठण्यात येतं आहे. तर मग बाकीच्या सगळ्याच कामाला उशीर होतो आणि देवपूजा पण राहिली आहे आज माझी. तर म्हटलं सगळे गेले की मगच करावी, निवांत वेळ पण भेटतो आणि कामाच्या घाईघाईत मग देवपूजा पण होत नाही त्याच्यामुळे. तर साधी सिंपल अशी भेंडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आधी फक्त तेलात जिरे टाकले, त्याच्यानंतर लसूण थोडासा कट करून टाकला आणि त्याच्यानंतर भेंडी मग चांगली परतून घेतली तेलातच. आणि साईड बाय साईड शेंगदाणे पण भाजायला ठेवले मी. मसाल्याचा डबा थोडासा खराब पण झाला होता, तर मग तो घासायला पण टाकला. आणि भेंडी नंतर मग चांगली भेंडी परतल्याच्या नंतर आहे ना त्यात म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरची चा ठेचा असं टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा. पण आधी चांगली भेंडी परतून द्यायची, त्याच्यानंतर मग मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट आणि मीठ वगैरे टाकायचं, जसं आपल्याला म्हणजे किती तिखट पाहिजे तसं. तर अशी मी म्हणजे नेहमी साधी सिंपलच भेंडीची भाजी बनवत असते आणि मुलांना अशीच आवडते. तर लगेच चपात्या पण बनवायला घेतल्या. तर चपात्या वगैरे बनवते आता, थोड्याच राहिल्या आहेत. आणि तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला आहे आज. नाश्त्यामध्ये आज सगळ्यांनी टोस्टच खाल्लेत. तर आणि शिवला खायचं होतं वांगं, तर मग त्याच्यासाठी वांगं भाजलं होतं आणि सगळे गेले, सगळ्यांचे डबे वगैरे भरून दिले. त्याच्यानंतर सगळे गेले, स्वयंपाक पण झाला. आणि आत्ता इथं मुलांना दोघांना सॉक्स पाहिजे होते आणि त्यांना सापडत नव्हते. तर त्यांनी सगळे कपडे काढून बेडवर टाकले होते, ड्रॉवरमधले त्यातले. आता सॉक्स एवढे घालत नव्हते म्हणून मी ड्रॉवरमध्ये ठेवले होते. तर मग त्यांनी एवढा सगळा राडा केला होता. तर म्हटलं जाऊन द्या, निवांत नंतर आवरता येईन स्वयंपाक वगैरे, ते मुलं वगैरे गेल्याच्या नंतर. तर तिघं पण गेले आता. आणि आता मी कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेते. नंतर अजून बरीचशी कामं राहिलेली तर ती पण करायची. आणि हे ड्रेस आहेत ना ते मी शाश्वतीला आणायच्या वेळेस घालत असते, त्याच्यामुळे मग ते म्हणजे सारखे धुण्यात येत नाहीत. तर मग असेच ठेवत असते ड्रॉवरमध्ये. थोडेसे खराब झाले की मग धुवून काढते. सारखं सारखं काय मी धुत बसत नाही, कारण 20-25 मिनटं घालायचे आणि लगेच धुवायचे. त्याच्यामुळे मी एका वेगळ्या ड्रॉवरमध्ये ठेवते. तर बघा सगळा पसारा आवरून झाला आहे, म्हणजे कपडे वगैरे सगळे ठेवून दिले मी व्यवस्थित. आणि बेड पण झटकून बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं. आणि हे कपडे धुवायला काढले होते मी, टॉवेल वगैरे. चला मग आता मी बाकीचं पुढचं राहिलेलं माझं काम आवरते. त्याच्यानंतर मग किचनमध्ये आले. तर किचनमध्ये सगळं तसंच होतं, म्हणजे कसं मुलं वगैरे गेले ना मग निवांत आवरता येतं. म्हणून म्हटलं शेंगदाणे वगैरे भाजले होते तर ते डब्यात वगैरे ठेवून दिले. आणि तिखटाची बरणी पण घेतली होती मी खाली, तिखट नव्हतं मसाल्याच्या डब्यात त्याच्यामुळे. आणि थोडीशी भेंडीची भाजी राहिली होती तर ती पण काढून ठेवते. सगळे गेले ना मग हे कामं निवांत होतात.
त्याच्यामुळे मग निवांत कसं नंतर काही गडबड होत नाही. त्यांचं आधी पहिलं आवरून दिलं ना त्यांना पण उशीर होत नाही आणि आपल्याला पण नंतर रिलॅक्स होतं. तर सगळ्या भाज्या वगैरे काढून ठेवल्या मी. दूध पण काढून ठेवलं छोट्या पातेल्यात. त्याच्यानंतर जे रात्रीचे भांडे होते ना ते सकाळी लावण्यातच आले नाही, कारण तुम्हाला आधीच सांगितलं मी की थोडासा उशीर झाला होता मला म्हणजे उठण्यालाच, कारण आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थोडाफार उशीर होतोच. थंडीमुळे उठू वाटत नाही, म्हणजे उठलं तरी पण आपण बाहेर जाऊ वाटत नाही लगेच. बाहेर थोडं गार लागतं आणि बाहेरचं आवडल्याशिवाय तर काय आंघोळ वगैरे करता येत नाही. त्याच्यामुळे मी ते थोडंसं उशिराच उठते आणि मला तसं आवडत पण नाही की आधी घरात आवरायचं आणि मग नंतर बाहेर. तर आधी बाहेरचं सारा रांगोळी झाली ना मग मनाला पण चांगलं वाटतं. तर भांडे वगैरे लावून झाले आणि किचन वाट्याचं पीठ वगैरे सांडलं होतं ना तर ते मी एका कापडाने झटकून घेतलं आणि दूध पण आलं होतं. तर म्हटलं आधी झाडून घ्यावा. मग सगळे घरं झाडून घेतले, हॉल दोन्ही बेड ते झाडून घेतले. त्याच्यानंतर मग दूध गाळून ठेवलं. म्हटलं आधी ना किचन वाटा वगैरे धुवून घ्यावा, भांडी वगैरे घासून घ्यावा, नंतर दूध तापवायला ठेवावा, कारण परत गॅस गरम होतो आणि मग गरम गॅसवर पाणी ओतता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी दूध फक्त गाळून ठेवा, भांडी वगैरे किचन वगैरे आवरलं ना मग दूध तापायला ठेवावं. तर आता बाकीचं सगळं आवरलं आहे, म्हणजे झाडून वगैरे सगळं झालं आहे बाकीचं. फक्त फरशी आणि किचन वगैरे एवढंच राहिलं आहे. तर म्हटलं आधी किचन वगैरे आवरून घ्यावा आणि फरशी पुसून घ्यावा, कपडे नंतर धुता येईल. आधी देवपूजा वगैरे करायची राहिली आहे माझी आणि स्पेशली आज सोमवार आहे त्याच्यामुळे थोडीशी नीटनेटकी पण देवपूजा तर झालीच पाहिजे. आणि आज मला उंबरठ्याला लेपन पण द्यायचं आहे हळदीचं, कारण दर सोमवारी मी देत असते पण इथून मागं काही व्हिडिओ दाखवलं नाही. पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर आणि रांगोळी पण मी छोटीशीच काढते, लय मोठी नाही काढत. उंबरठ्यावर आपले पावलं काढतात फक्त. आणि जे पावलं असतात ना रेडीमेड तर ते मी चिटकवलेले उंबरठ्याला, पण रांगोळीचे छोटेसे आपले काढते. तर दूध आता इथं गाळून ठेवते आणि भांड्यातलं खरकटं वगैरे सगळं मी आधीच काढून घेत असते, कारण भांड्यांना लागतं खरकटं वगैरे, मग घासणी खराब होते. त्याच्यामुळे मी आधीच सगळं खरकटं वगैरे भांड्यातलं काढून घेते, भांडे स्वच्छ क्लीन करून घेते आणि मग नंतर घासायला घेते. तर सर्वप्रथम आधी म्हणजे सगळ्यात पहिले ना ग्लास तांबे वगैरे घासून घ्यायचे, कारण दुधाच्या भांड्याचा चहाच्या भांड्यांचा वास लागतो ग्लासला त्याला, त्याच्यामुळे. तर तुम्ही बघितलं मी किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर फरशी पण पुसून घेतली आणि
बाकीचे देवपूजा वगैरे केली, उंबरठ्याला लेपन पण दिलं. तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलं. तर त्याच्यानंतर कपडे पण धुतले आणि खिचडी करायची होती. त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला हे आपले जे गुलाब आले ना छान छान, तर ते दाखवावं. त्याच्यासाठी मी बाहेर आले होते. म्हणजे बटाटे टाकले मी वाफायला खिचडीसाठी. तर ते होत होते तोपर्यंत म्हटलं तुम्हाला आपले गुलाब दाखवावे. आणि किचन वाटा बघा मस्त क्लीन केला आहे. दूध पण ठेवलं आहे तापायला. तर ही क्लिप जरा मागं पुढं झाली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. तर मी फुलं जेव्हा तुम्हाला दाखवायला आलते त्यावेळेसच मी बटाटे ठेवलं होतं आणि हे गॅसवर म्हणजे थोडंसं वापरून घेतलं ना तर पटकन खिचडी छान होते मग. तर देवपूजा माझी झाली, कपडे वगैरे बाकीचं सगळं झालं आणि आता मी खिचडी करायला घेतली. तर खिचडी पण झाली माझी आणि देवाला नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर मग खिचडी मी खाण्यासाठी घेतली, कारण उशीर झाला होता, 1 वाजला होता, भूक पण लागली होती. त्याच्यामुळे पटकन खिचडी परतून घेतली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग खिचडी खाण्यासाठी घेतली. तर मला काय एवढी खिचडी आवडत नाही, पण भूक लागते त्याच्यामुळे थोडीफार का होईना खावं लागते. जर फळं असेल तर मग मी खिचडी नाही करत, फळं वगैरे खाते. तर चला मग तुम्ही पण या खिचडी खायला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.